सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजेच घटस्थापनेपासून आदिमाया आदिशक्तीच्या उपासनेचे 9 दिवस म्हणजेच नवरात्रीचा उत्सव, या उत्सवाची रंगत सर्व उत्सवांपेक्षा वेगळी असते। घरात, मंदिरात, मंडपात दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली जाते। या उत्सवाचा संबंध थेट बळीराजाच्या कष्टाची असतो, कष्टकरी शेतकऱ्यांच्या साध्या भोळ्या संस्कृतीशी आहे। घटस्थापना म्हणजेच बीज परीक्षण। वावरात जी पिकं घेतली जातात त्यापासून आपल्याला अन्नधान्य मिळतं, त्या काळ्या आईच्या उपकारांची जाणीव ठेवणं, कृषीवलांचे ऋण मान्य करणं, कृतज्ञता मानणं, धन्यवाद देणं, म्हणून हे 9 दिवस। नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आदिशक्ती दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजा केली जाते। दुर्गा मातेची ही 9 रूपं नवदुर्गा म्हणून ओळखली जातात। नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या या 9 रूपांची पूजा, आराधना, सेवा केली जाते। पहिली शैलपुत्री, दुसरी ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी आणि 9वी सिद्धिदात्री। तर आपण आज या व्हिडिओमध्ये दुर्गा मातेचे 7वे स्वरूप कालरात्री या देवीची माहिती जाणून घेणार आहोत। या देवीला कोणता नैवेद्य अर्पण करायचा आहे, नवरात्रीच्या 7व्या दिवशी शुभरंग कोणता येत आहे, घटाला कोणती माळ अर्पण करायची आहे, त्याचबरोबर कालरात्री मातेची पूजा कशी करायची आहे, 7व्या दिवसाचे महत्त्व काय आहे, त्याचबरोबर इतर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। दुर्गा मातेचे 7वे रूप असलेली कालरात्री माता हिची नवरात्रीच्या 7व्या दिवशी पूजा केली जाते। या दिवशी साधकाचे मन संहार चक्रात स्थिर झालेले असते, यासाठी ब्रह्मांडाच्या समस्त सिद्धींचे दरवाजे उघडू लागतात। या चक्रात स्थिर झालेल्या साधकाचे मन पूर्णतः कालरात्रीच्या रूपाकडे आकर्षित झालेले असते। तिच्या साक्षात्कारांपासून मिळणाऱ्या पुण्याचा तो भागीदार होतो, त्याच्या संपूर्ण पापाचा नाश होतो, त्याला अक्षय पुण्य लोकांची प्राप्ती होते। या कालरात्री देवीचा रंग काळा आहे, डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत, गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे, तिला 3 डोळे आहेत, हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत, ते चमकदार आहेत। कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयानक ज्वाला निघतात। गाढव हे कालरात्री देवीचं वाहन आहे। वर उचललेल्या उजव्या हातातील वरमुद्रा सर्वांना वर प्रदान करते। उजवीकडील खालच्या हातात अभय मुद्रा आहे, तर डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खडक म्हणजेच कट्यार आहे। कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयानक आहे, परंतु ती नेहमी शुभ फळ देणारी असल्यामुळे तिला शुभंकारी या नावानं देखील ओळखलं जातं। यामुळं भक्ताने भयभीत होण्याचं काहीही कारण नाही। देवी कालरात्री दुष्टांचा विनाश करणारे आहे। राक्षस, भूतप्रेत तिचे नाव ऐकताच घाबरून पळून जातात। ही देवी ग्रह संकटांनाही दूर करणारे आहे। या देवीचे भक्त पूर्णतः भयमुक्त असतात। कालरात्रीच्या भक्ताने यम, नियम, संयमाचे पूर्ण पालन केले पाहिजे। मन, वचन आणि देह पवित्र ठेवला पाहिजे। ती शुभंकारी असल्यामुळे तिच्या उपासनेने होणाऱ्या शुभ कामांची गणना होऊ शकत नाही। आपण नेहमी तिचं स्मरण आणि पूजा केली पाहिजे। कालरात्री मातेला काली मातेचे स्वरूप देखील मानलं जातं। पार्वती देवीपासून काली मातेची उत्पत्ती झाल्याचं सांगितलं जातं। तिन्ही सांजेनंतर देवीचे पूजन करण्याची विधान आहे। गंगाजल, पंचामृत, पुष्प, गंध, अक्षदा यांनी आपल्याला देवीचं पूजन करायचं आहे। तसेच या देवीला गुळाचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे। गुळासोबतच तुम्ही दुधापासून बनलेले पदार्थ किंवा मिठाईचा देखील नैवेद्य या मातेला अर्पण करू शकता। नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपण जो गुळ अर्पण केलेला आहे तर तो प्रसाद स्वरूपात स्वीकारू शकता। कालरात्री मातेला केशरी रंग अतिशय प्रिय असल्यामुळे आपण या दिवशी तिची पूजा करत असताना केशरी रंगाची वस्त्र परिधान करून या कालरात्री देवीची पूजा करू शकता। या केशरी रंगासोबतच या नवरात्रीच्या 7व्या दिवशीचा शुभ रंग आहे निळा, डार्क ब्ल्यू, त्यामुळे या निळ्या रंगाची देखील वस्त्र कपडे परिधान करून तुम्ही या कालरात्री मातेची पूजा करू शकता। तर या नवरात्रीच्या 7व्या दिवशी आपल्याला घटाला जी माळ बांधायची आहे तर ती माळ आहे झेंडूच्या फुलांची। त्याचबरोबर या मातेला केशरी रंग अतिशय प्रिय असल्यामुळे
तुम्ही या मातेला देखील झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करू शकता। त्याचबरोबर या दिवशीचा काल रात्री मातेचा मंत्र आहे ओम देवे काळ रात्रिये नमः। पुन्हा एकदा मंत्र सांगते, ओम देवे काळ रात्रिये नमः। या मंत्राचा आपल्याला या नवरात्रीच्या 7व्या दिवशी जास्तीत जास्त जप करायचा आहे। काल रात्री मातेची म्हणजेच दुर्गा मातेच्या 7व्या स्वरूपाची आपल्याला पूजा करायची आहे। आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या मातेला प्रार्थना करायची आहे। ही देवी महादेवींच्या नवदुर्गांपैकी 7वं रूप मानलं जातं आणि देवी महात्म्यात तिचा प्रथम उल्लेख होतो। काल रात्री हे देवीच्या भयानक रूपांपैकी एक असून काल रात्री ही शुभ आणि धैर्याची देवी मानली जाते आणि म्हणूनच आपण ती कितीही भयानक दिसत असेल तरी देखील ती शुभ फळ देणारी असल्यामुळं आपल्याला तिला पूजा झाल्यानंतर गुळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। दुधापासून बनलेल्या पदार्थांचा तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता। झेंडूच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे। घटाला देखील तीच माळ बांधायची आहे। ओम देवे काळ रात्रे नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे। या दिवशीचा शुभ रंग निळा असल्यामुळे या दिवशी निळ्या रंगाचे देखील वस्त्र परिधान करू शकता। तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या 7व्या दिवशी काल रात्री मातेची पूजा कशी करावी, मंत्र कोणता म्हणावा, या मातेला नैवेद्य कोणता अर्पण करावा, शुभ रंग कोणता आहे, कोणत्या फुलांची माळ अर्पण करायची आहे, त्याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। काही जर समस्या असतील तर अडचणी असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता। धन्यवाद।